बारामती पोटनिवडणूक बिनविरोधासाठी रोहित पवारांकडून सपकाळांची भेट. सपकाळांसोबतच्या भेटीदरम्यान रोहित पवारांचा चेन्नीथलांशी देखील संवाद. बारामती पोटनिवडणुकीतनं माघार घ्या, रोहित पवारांची विनंती. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करा, उमेदवारी मागे घ्या, सुनेत्रा पवारांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन. काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर. पार्थ पवारांच्या खासदारकीच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार. आज सकाळी 11 वाजता पार्थ पवार राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार. दिल्लीमध्ये पार्थ पवारांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकले. दिल्लीत चौकात पार्थ पवारांसाठी बॅनरबाजी. पार्थ पवार आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेणार. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम. पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत शशिकांत शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. पवारांच्या राष्ट्रवादीची 3 दिवसांपासून मुंबईमध्ये संघटनात्मक बैठक. निवडणुका संपल्या, आता पक्षवाढीवरती भर द्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांना निर्देश. तर मतदार याद्यांचं बारकाईनं पुनरावलोकन करण्याच्याही सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर. दुपारनंतर शिंदे दरेगावी दाखल होणार. शिंदे पुढील 3 दिवस गावातच मुक्काम करण्याची शक्यता. मनसेमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात. आदित्य ठाकरे आज शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार. शिवसेना भवनात शाखा प्रमुखांची बैठक. महिला शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी आणि शिवसेना नेते बैठकीला उपस्थित राहणार. भोंदू खरातवर 14वा गुन्हा दाखल. मिरगावमधील जमीन खरेदी प्रकरणामध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा. अशोक खरात, कल्पना खरातवर गुन्हा दाखल. माळी कुटुंबियांकडून कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन घेतली. सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू. तर भोंदू खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. एसआयटीनं खरातच्या ऑफिसमध्ये महत्वाचे पुरावे जप्त केलेत. 22 रुद्राक्ष A to Z पर्यंत अक्षरं, अंक लिहिलेली पट्टी जप्त करण्यात आली आहे. शिवनिका संस्थांचं कोरं पावती पुस्तक, भिंगाची काच आणि एक बाटलीही जप्त करण्यात आली आहे. भोंदू खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. भोंदू खरात आणि कल्पना खरातवर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी गुन्हा दाखल. आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया. मस्साजोगचे सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख अर्ज दाखल करणार. अश्विनी देशमुख सरपंच पदासाठी आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार. मंत्री मकरंद पाटलांचा आमदार निवासामध्ये मुक्काम. 1.25 वर्षापासून मंत्री मकरंद पाटील निवासस्थानाच्या प्रतीक्षेत. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाची जबाबदारी असलेल्या मंत्र्यालाच निवासासाठी तात्काळात राहावं लागत असल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीवरती टांगती तलवार कायम. दूध संस्था प्रतिनिधींची निवडणुका लवकर घेण्याची मागणी कोर्टाला फेटाळली. 1200 संस्था अपात्रतेचा निर्णय बाकी असताना निवडणुका कशा घेणार? कोर्टाची टिप्पणी. 28 तारखेला पुढील सुनावणी होणार. छत्रपती शिवाजी महाराज इमर्सिव्ह मल्टी डायमेन्शनल म्युझियमचं आज नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्तर भारतात पोहोचण्यासाठी म्युझियम दिल्लीमध्ये उभारलं. महावितरण आता शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत. यासाठी कंपनीचे 3 स्वतंत्र विभागात विभाजन केलं जाणार. राज्यभरातील मालमत्तेचं मूल्यांकन युद्ध पातळीवर सुरू. कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली मालमत्तांच्या सर्वेक्षणाचं काम सध्या गतीनं सुरू. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी. काही जिल्ह्यात मार्गात बदल तर काही ठिकाणी जुना मार्ग कायम. सातारा जिल्ह्याचा नव्यानं समावेश. 13 जिल्ह्यातनं महामार्ग जाणार. जमीन अधिग्रहण आणि मार्ग बदलांवरती पुन्हा स्थानिक पातळीवर विरोध होण्याची शक्यता. महसूल विभागात आता 40 अधिकाऱ्यांवरती कारवाईची प्रक्रिया सुरू. कलम 155चा गैरवापर करून फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई सुरू. पुणे विभागाच्या बाहेर अकार्यकारी पदावरती बदली होणार. याआधी 15 अधिकारी सक्तीच्या रजेवर.